नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, तुम्ही मुंबई हायकोर्टच्या ड्रायव्हर भरतीची परीक्षा दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही मुलाखतीच्या प्रतीक्षेमध्ये असणार, तर तुमच्यासाठी ही जी लेक्चर सिरीज आहे ती अतिशय महत्त्वाची लेक्चर सिरीज आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो तुमची इंटरव्ह्यूची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या संभाव्य प्रश्नांची तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारला जाऊ शकतो, तर इथं तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता काय आहे हे विचारलं जातं। त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे मित्रांनो, की माझं नाव जे काय आहे ते, आणि मी या गावातून या शहरातून आलेलो आहे, आणि आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा देखील त्या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। आलं का लक्षात? या तिन्ही गोष्टी आपल्याला तिथं व्यवस्थितपणे न घाबरता निर्भीडपणे सांगायच्या आहेत इंटरव्ह्यूमध्ये। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की तुम्ही किती वर्षापासून वाहन चालवत आहात। बघा की तुम्हाला इथं गाडी चालवण्याच्या अनुभवाबाबत विचारलं जाऊ शकतं, तर तुम्ही किती वर्षापासून वाहन चालवत आहात, तर त्याचं उत्तर द्यायचं आहे की मला वाहन चालवण्याचा तुम्हाला जो काही 5 वर्ष, 10 वर्ष, 4 वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की तुम्ही कोणते वाहन चालवू शकता। बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही कोणते वाहन चालवू शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला मी हलके मोटार वाहन LMV तसेच शासकीय गाड्या चालवू शकतो। जर तुम्ही हेवी मोटार वाहन चालवत असाल तर ते देखील त्या ठिकाणी सांगायचं आहे। आलं का लक्षात? तुम्हाला ज्या ज्या गाड्या चालवायला येतात त्या सर्व गाड्या या ठिकाणी शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करायचा आहे। उगीच जास्त फापट पसारा सांगत बसायचं नाही। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ते शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या वाहनांचा अनुभव आहे, म्हणजेच काय की तुम्ही कोणकोणती वाहने चालवू शकता असं विचारलेलं आहे। तर मला कार, जीप किंवा ऑफिस वाहन चालवण्याचा अनुभव आहे, किंवा अन्य तुम्ही कोणत्या गाड्या चालवल्या असतील ते देखील सांगायचं आहे। परंतु शक्यतो शॉर्ट आणि स्वीट सांगण्याचा प्रयत्न करा की कार, जीप किंवा ऑफिस कोणतेही वाहन मी चालवू शकतो। पुढचा प्रश्न मित्रांनो, तुम्ही आधी कुठे काम केले आहे, तुम्हाला पूर्व कामाचा काही अनुभव आहे का, असं देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। तर तिथं काय सांगायचं आहे की होय, मी यापूर्वी किती वर्ष काम केलेलं आहे ते सांगायचं। चालक म्हणून काम केलेलं आहे। जर समजा तुम्ही काम केलेलं नसेल तर नाही म्हणा, पण मी व्यावसायिक ड्रायव्हिंग कोर्स पूर्ण केलेला आहे असे सांगू शकता, जर तुम्ही कुठं अनुभव नसेल तुमच्याकडे किंवा काम केलं नसेल तर। परंतु मित्रांनो, आपण इथं फॉर्म भरताना जी माहिती दिलेली आहे, ज्या ठिकाणचा अनुभव जोडलेला आहे तेच इथं तुम्हाला सांगायचं आहे। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सरकारी संस्थेत काम करण्याचा तुम्हाला अनुभव आहे का। जर तुमच्याकडे अनुभव असेल तर अनुभव असलेल्या संस्थेचा नाव सांगा, त्या ठिकाणी कशा पद्धतीचं काम होतं, त्या ठिकाणी किती कालावधीसाठी काम केलेलं आहे हे सांगा। जर सरकारी संस्थेमध्ये काम केलं नसेल तर अन्य ठिकाणी काम केलेलं आहे त्या संस्थेचं नाव, तिथला अनुभव वगैरे सर्व सांगा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो, तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन आहे का। बघा, तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन आहे का विचारलं जाऊ शकतं, तर त्याच्यामध्ये सांगा आहे माझ्याकडे LMV ड्रायव्हिंग लायसन आहे आणि त्याचा कालावधी सांगा। हा अतिशय महत्त्वाचा आहे। आपलं ड्रायव्हिंग लायसन किती तारखेपर्यंत व्हॅलिड आहे ते सांगणं अतिशय गरजेचं असतं, कारण तुम्ही त्याची व्हॅलिडिटी सांगितली तर समोरच्याला समजतं की तुम्ही किती कार्यतत्पर आहात। तुम्हाला तुमचे जे काही ड्रायव्हिंग लायसन आहे त्याच्याबद्दल देखील पूर्ण सविस्तर माहिती आहे, तारखेनिशी माहिती आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स तुमच्याबद्दलचा वाढतो, तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाढत असतो। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, तुम्हाला वाहनाची दुरुस्ती किंवा देखभाल याचे ज्ञान आहे का। बघा, आपण अर्ज भरत असताना वाहन देखभालीचं ज्ञान असल्याचं तिथं सर्टिफिकेट जोडलेलं आहे। आपण तिथं तशा पद्धतीची डॉक्युमेंट देखील देणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे त्या गोष्टी इथं सांगायच्या आहेत। होय, मला
टायर बदलणे, इंजिन ऑइल तपासणे, ब्रेक ऑइल तपासणे यासारखी मूलभूत देखभालीची माहिती आहे. तुम्ही त्याच्या प्रमाणपत्रामध्ये जे काही माहिती लिहिलेली आहे ती माहिती स्वीट आणि शॉर्ट मध्ये सांगायची प्रयत्न करा. उगीच फापट पसारा सांगत बसू नका मित्रांनो. तिथं वाहन अपघात झाल्यास तुम्ही काय कराल? बघा इथं आपल्याला विचारलं जाऊ शकतं की वाहन अपघात झाल्यास तुम्ही काय कराल? तर सर्वप्रथम जखमींची सुरक्षितता सुनिश्चित करेन, त्यानंतर पोलिसांना माहिती देईन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवीन. बघा इथं आपल्याला काय उत्तर द्यायचं आहे. व्यवस्थितपणे ही उत्तरं लक्षात ठेवा मित्रांनो की वाहन अपघात झाल्यास आपल्याला काय करायचं आहे. तर सर्वप्रथम जखमींची सुरक्षितता सुनिश्चित करायची आहे, त्यानंतर पोलिसांना माहिती द्यायची आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वाहन चालवताना कोणती काळजी घेतली पाहिजे? बघा वाहन चालवताना कोणती काळजी घेतली पाहिजे असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर वेग मर्यादा पाळेन, सीट बेल्ट वापरेन, सिग्नल पाळेन, मोबाईलचा वापर न करणे आणि प्रवाशांची सुरक्षितता राखणे. या सगळ्या गोष्टी मी वाहन चालवत असताना काळजीपूर्वक पाहीन आणि यांची सर्वांची काळजी घेईन हे तुम्हाला तिथं सांगायचं आहे. पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ड्रायव्हर म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात? बघा ड्रायव्हर म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात असं विचारलं जाऊ शकतं. तर त्याचं उत्तर बघा काय असू शकतं. वाहन सुरक्षित ठेवणे, वेळेत पोहोचणे, अधिकाऱ्यांचा नीट पोहोचवणे आणि वाहनांची स्थिती तपासणे आणि नोंद ठेवणे या तुमच्या ड्रायव्हर म्हणून प्राथमिक जबाबदाऱ्या असतात. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो तुमच्या समोर आहे, पावसाळ्यात किंवा धुक्यात वाहन चालवताना काय खबरदारी घ्याल? बघा पावसाळ्यात किंवा धुक्यात वाहन चालवताना काय खबरदारी घ्याल इथे विचारलेला आहे. तर कमी वेगाने चालवेन, हेडलाईट व वायपर वापरेन आणि योग्य अंतर ठेवेन. या गोष्टींची काळजी घेईन असं आपल्याला इथं सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, तुमच्यात एक चांगला चालक बनवणारी गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत? तुमच्यामध्ये चांगला चालक बनवणारी कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत इथं विचारलेलं आहे. तर तिथं सांगायचं आहे संयम, वेळेची पाळणी, जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि सतर्कता हे माझे गुण आहेत. आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत ते मित्रांनो तिथं सांगायचे आहेत, वाईट गुण सांगायचे नाहीत. तुम्हाला एक चांगला चालक बनवणारे तुमच्यात काय गुण आहेत ते सांगायचे आहेत आणि ते गुण आपल्यामध्ये दिसले पाहिजेत मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, जर अधिकारी अचानक प्रवासासाठी बोलले तर काय कराल? बघा आपल्याला इथं आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी अचानक आपल्याला प्रवासासाठी बोलवलं तर तुम्ही काय कराल असं विचारलेलं आहे. याच्यावरून तुमची तत्परता लक्षात येते. तर बघा मी तात्काळ तयार राहीन, वाहन तपासून प्रवासासाठी तयार ठेवेन. काय करणार आहे या गोष्टी तुम्हाला तिथं सांगायच्या आहेत. मित्रांनो खूप काळजीपूर्वक इंटरव्ह्यू द्या. अशीच इंटरव्ह्यूचे शेड्यूल आहे ते तुमचं लवकरच येणार आहे आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे आणखीन प्रश्न मी आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये देणार आहे. पुढचा प्रश्न बघा, तुम्ही कधी ट्रॅफिक नियम मोडले आहेत का? बघा आपण कधी ट्रॅफिक नियम मोडले आहेत का? तर नाही, मी नेहमी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळतो. अशा पद्धतीचं उत्तर आपलं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघा, क्लच, ब्रेक आणि ॲक्सिलेटर यांचे कार्य काय आहे? बघा क्लच, ब्रेक आणि ॲक्सिलेटर यांचे कार्य काय आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर क्लचचं कार्य काय? गिअर बदलताना इंजिन आणि व्हील मधील जोड तोडतो. त्याच्यानंतर ब्रेक वाहन थांबवण्यासाठी वापरतात आणि ॲक्सिलेटर वाहनाचा वेग वाढवण्यासाठी वापरतात. आलं का लक्षात? या गोष्टी तुम्हाला तिथं सांगायच्या आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. इंजिन ऑइल कधी बदलावे? बघा इंजिन ऑइल कधी बदलावे विचारलं जाऊ शकतं. तर साधारणपणे 5 ते 7 हजार किलोमीटरला किंवा कंपनीच्या मार्गदर्शनानुसार बदललं पाहिजे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, वाहनांची इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय करावे? बघा वाहनांची इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय करावे असा प्रश्न विचारला तर त्याचं करेक्ट आन्सर योग्य वेगात चालवणे, नियमित सर्व्हिसिंग करणे आणि टायर प्रेशर योग्य ठेवणे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला मुंबई हायकोर्टमध्ये का काम करायचे आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला मुंबई हायकोर्टमध्ये का काम करायचे आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, कारण हे एक प्रतिष्ठित सरकारी स्थान आहे. येथे स्थिरता आणि सन्मान मिळतो आणि मला जबाबदारीने सेवा द्यायची आहे. हे तुमचं तिथं उत्तर असलं पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या,
हा प्रश्न 100% तुम्हाला विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, भविष्यातील तुमचे उद्दिष्ट काय आहे? बघा, तुम्हाला हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की भविष्यातील तुमचे उद्दिष्ट काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर बघा, एक प्रामाणिक, सुरक्षित आणि विश्वासार्ह सरकारी चालक म्हणून काम करून संस्थेचा गौरव वाढवणे हे माझं भविष्यातील उद्दिष्ट असणार आहे। तर मित्रांनो बघा, अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाऊ शकतात। तर आणखीन नवीन प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी माझी तुम्हाला एक मनापासून विनंती आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। आणि हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे मला निश्चित कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।